नमस्कार मित्रांनो, शिवकालीन इतिहासामध्ये आपण चौथाई आणि सरदेशमुखी असे शब्द ऐकले आहेत। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या शब्दांचे अर्थ सांगणार आहे। आज जसा आपण टॅक्स भरतो तसाच टॅक्स पूर्वीच्या काळीही भरला जायचा। तेव्हा त्याला कर म्हणत किंवा जकात म्हणत। मराठा साम्राज्याचे सगळ्यात महत्त्वाचे कर वसूल करण्याचे दोन स्रोत म्हणजे चौथाई आणि सरदेशमुखी। हे कर अशा प्रदेशांमधून वसूल केले जायचे जे प्रदेश मराठा साम्राज्याच्या बाहेर आहेत पण मराठा साम्राज्याच्या संरक्षणाखाली आहेत। आता आपण चौथाई म्हणजे काय हे पाहूया। तर चौथाई म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 1/4 भाग म्हणजेच 25%। याच चौथाईमधून मराठा साम्राज्याचा बराच खर्च हा उचलला जायचा। चौथाईचा 6% भाग हा पंत, सचिव आणि इतर प्रमुखांच्या पगारासाठी वापरला जायचा। तसेच राज्यकारभारामध्ये होणारा खर्च हा याच चौथाईमधून मिळायचा। या चौथाईमुळे मराठा साम्राज्याचे संरक्षण होण्यासाठी खूप सारी मदत मिळाली। महाराजांनी हे जाणलं होतं की परप्रांतात लूट करून मिळणारा जो खजिना आहे त्याच्यावरती स्वराज्य चालवणं हे अशक्य आहे। त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी स्रोत हवे होते जे चौथाई आणि सरदेशमुखी यातून त्यांना मिळाले। सरदेशमुखी ही देखील एक कर प्रणाली होती पण हिचा दर हा चौथाईपेक्षा कमी होता। सरदेशमुखी म्हणजेच एकूण उत्पन्नाच्या 1 हा भाग होय। 1 म्हणजे 10%। ह्या कराचा उद्देश म्हणजे छत्रपतींच्या व्यक्तिगत उत्पन्नाचा वाढ करण्यासाठी होता। 17व्या शतकाच्या उत्तरार्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी या सरदेशमुखीवरती आपला हक्क प्रतिपादन केला होता कारण त्यांच्याकडे वडिलोपार्जित सरदेशमुखीचा परंपरागत वारसा हक्क होता। ही परंपरा त्यांच्याकडे आधीपासूनच होती। तसं पाहायला गेलं तर चौथाई आणि सरदेशमुखी ही कर प्रणाली खूप आधीपासूनच भारतामध्ये होती। त्याची काही उदाहरणं घ्यायची झाली तर धरमपूरचा राजा हा पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करत असे। इसवी सन 1579 ते इसवी सन 1716 या काळादरम्यान दमणचे लोक हे रामनगरच्या राजाला चौथाई देत होते। त्यात रामनगरचा राजा हा दमणवासियांच्या गाई गुरांची, घरांची किंवा इतर संपत्तीचे रक्षण करी कारण त्यावेळेला दरोडेखोरांचा खूप मोठा धोका होता। इंग्रज देखील अशा प्रकारच्या चौथाया वसूल करत होते। त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर ते एखाद्या राजाला सांगत की आम्ही तुमचं या शेजारच्या असणाऱ्या राज्यापासून तुमचं रक्षण करू। अशा प्रकारे भारतामधून ते बऱ्याच साऱ्या राजघराण्यांकडून चौथाई वसूल करून घेत होते। आपल्याकडून चौथाई वसूल करत आपल्याकडूनच महसूल मिळवत त्याने अख्ख्या भारताचा ताबा घेतला होता। त्याच काही उदाहरणामधून मी तुम्हाला चौथाई आणि सरदेशमुखी सांगण्याचा प्रयत्न केलाय। मी आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्की समजली असेल। पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन येईन। तोपर्यंत